नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास चवीची मेजवानी. खेकडा अस्सल घरगुती मसाल्यात बनवलेला तिखट आणि चमचमीत खेकडा मसाला, खेकडा रस्सा आणि अळणी खेकडेसुद्धा बनवलेले आहेत. ही बघू शकता तुम्ही खेकड्याची थाळी खूप छान चवीची, चमचमीत आणि घरगुती मसाल्यात बनवलेली आहे. आणि पौष्टिक असतात हिवाळ्याच्या दिवसात खेकडा खाणं म्हणजे. तर नक्कीच तुम्ही खेकड्याची ही थाळी बनवू शकता आणि खाऊ शकता. तर इथं मी 4 किलो खेकडे आणलेत. ते तोडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर ह्या पद्धतीने तर आपण खेकड्याचे पाय साईडला काढून घेऊया ह्या पद्धतीने. तर मोठे पाय साईडला ठेवायचे आणि बारक्या पायांचा आपल्याला स्टॉक बनवायचा आहे. तर ह्या पद्धतीने हे बाजूला काढून ठेवले आहेत आणि हे लहान लहान आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ह्याचा आपल्याला स्टॉक बनवून घ्यायचा आहे आणि ह्या खेकड्याच्या पेट्या आपण साईडला काढून ठेवूया. स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. यातला पिवळा भाग काढून घेतलेला आहे मी एका वाटीमध्ये. तर आता मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी बेडगी मिरची घेतली आहे, हिरवी विलायची, जिरं, चक्रीफूल, दगडीफूल, लवंग आणि मिरी, आलं, लसूण आणि खोबरं घेतलं आहे. तर एका कढईमध्ये 2 चमचे मी असं तेल टाकलं आहे. ते थोडंसं हलकंसं गरम झालं की एक कांदा घेतला आहे, मोठे स्लाईस करून घेतलेले आहेत. आता ते चांगले सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत 2 मी कट केलेल्या. तर 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे खिसलेलं. तर तुम्ही खोबऱ्याचे काप घेतले तरीही चालतील किंवा ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल. तर हे चांगलं आपल्याला लहान आचेवर असं सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा धने घेतला आहे, लसूण घेतला आहे, तीळ घेतला आहे 1 चमचा आणि हा खडा मसाला आणि बेडगी मिरची घेतली आहेत 2. आता सगळं हे मंद आचेवर आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीरच्या काड्यासहित कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, ह्याच्याने सुद्धा चव येते छान भाजीला. तर हे सगळं आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे साईडला. आणि आता आपण रस्सा बनवण्यासाठी स्टॉक बनवून घेत आहोत. तर हे खेकड्याचे पाय आहेत ते चांगले मिक्सरला फिरवून घेऊया. थोडं थोडं करून थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त एकदम पाणी टाकायचं नाही. आणि हे चांगलं आपल्याला गाळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर. ह्या पद्धतीने एक पातेलं ठेवलं आहे आणि वरती गाळणी ठेवून छान असं आपण गाळून घ्यायचं आहे. अजिबात त्याचा जाडसर असा भाग खाली नाही गेला पाहिजे, फक्त स्टॉक काढून घ्यायचा आहे आपल्याला ह्या पद्धतीने. आणि पाणी टाकून टाकून आपल्याला हे अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. हे पाहू शकता असा स्टॉक तयार होतो आणि ह्याच्याने रस्सा खूप भन्नाट होतो खेकड्याच्या भाजीचा. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा तुम्ही. आणि हा मसाला आपण परतून घेतलेला सगळा आता मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगला फिरवून घेऊया, चांगली पेस्ट करून घेऊया ह्याचीसुद्धा. पाणी टाकून मी ह्याचीसुद्धा पेस्ट बनवून घेतली आहे. तर एका कढईमध्ये तेल टाकलं आहे 2 ते 3 चमचे, जिरं टाकलं आहे 1 चमचा आणि लसूण ठेचून टाकलं आहे 7 ते 8 पाकळ्या टाकल्या आहेत ठेचून. थोडंसं हिंग टाकलं आहे. तर लसूण टाकल्यामुळे काय होतं, खेकड्याचा रस्सा बनवतो ना त्याला खूप भन्नाट अशी चव येते लसणामुळे, जिरीमुळे. आणि हिंग टाकायचं आहे. हिंग पाचक असतं त्यामुळं टाकायचं थोडंसं. तर हा आपला मसाला बनवून घेतलेला तो सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. मध्यम ते बारीक आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ह्या पद्धतीने. आणि यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. गरम मसाला 1 चमचा टाकला आहे, हळद थोडीशी पाव चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि ह्या पद्धतीने. आणि हा काळा मसाला टाकला आहे घरगुती 2 चमचे असं. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. खेकड्याचा रस्सा खूप छान होतो. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अजून एकदा. मसाला चांगला आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घेतला आहे मंद ते मध्यम आचेवर, अजिबात करपून दिला नाही ह्या पद्धतीने. आणि आता आपण हे खेकडे स्वच्छ केलेले आहेत त्यातला पिवळा भाग काढून घेतलेला आहे आणि हे स्वच्छ धुतलेले खेकडे टाकून घेतले आहेत. ह्या खेकड्याच्या पेट्या टाकून घेतल्या आहेत आणि थोडेसे पाय टाकून घेतले आहेत खेकड्याच्या. आणि हे आपल्याला चांगलं मसाल्यात मिक्स करायचं आहे. आणि ह्या खेकड्याच्या पेट्या मी अगोदर थोड्याशा
कुटून घेतलेले आहेत लवकर शिजावं म्हणून. तर तुम्ही त्या पद्धतीने कुटून घेऊ शकता. मीठ चवीनुसार टाकलं आहे आत्ताच आणि गरम पाणी टाकलं आहे. गरम पाण्यामुळे काय होतं, रश्श्याला खूप छान चव येते आणि तर्रीसुद्धा येते. तर ह्या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आपण. हा रस्सा खूप छान होतो. तर ह्यात आपल्याला किती कमी किंवा किती जास्त रस्सा पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर गरम पाणी मी टाकलं आहे इथं. 5 ते 6 जणांसाठी हा खेकड्याचा रस्सा मी बनवलेला आहे. ह्या पद्धतीने आता ही आपल्याला भाजी अर्धा ते पाऊण तास अशी शिजवून घ्यायची आहे मध्यम ते बारीक आचेवर. रस्स्यामध्ये वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर ही भाजी आपल्याला अर्धा ते पाऊण तास छान अशी उकळून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे ताट ठेवून वरून झाकून. तर हे साईडला ठेवूया आपण झाकायला आणि इकडं मी जे खेकड्याचे पाय ठेवले होते ना ते बनवून घेऊया आपण. हा पण मसाला आपण साईडला ठेवला आहे वाटणातला आणि हे थोडं थोडं आपल्याला असं एका खलबत्त्याने कुटून घ्यायचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण थोडं थोडं ठेचून घेतलं आहे. तर ठेचल्यामुळे लगेचच शिजतात. आणि इथं मी लसूण टाकलं आहे थोडासा. लसूण आणि जिऱ्याने खूप छान तडका बसतो आणि मसाला बाजूला ठेवलेला थोडासा मी ह्यामध्ये टाकला आहे कढईमध्ये. तेल छान गरम झालं आहे आणि मगच मसाला टाकला आहे. हळद पाव चमचा टाकली आहे आणि हे खेकड्याचे पाय टाकून घेतले आहेत आपण थोडे थोडे ठेचून घेतलेले. हे पण थोडे थोडे ठेचून घेतले आहेत. तर ह्या पद्धतीने छान असं मोठ्या आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे 5 मिनिटापर्यंत. आणि वरून मीठ भरपूर टाकायचं आहे चवीनुसार आपल्या. आणि ह्यामध्ये तिखट वगैरे टाकायचं नाही. तुम्हाला जर तिखट टाकायचं असेल, गरम मसाला टाकायचा असेल तर नक्की टाकू शकता. तिखट नाही टाकलं मी, फक्त मीठच टाकलं आहे. कोथिंबीर टाकली आहे आणि हे छान खालीवर करून घेऊ आपण. आणि ताट झाकून ह्यालासुद्धा 15 ते 20 मिनिट असं ठेवायचं आहे. हे छान मिक्स करून घेतलं आहे ह्या पद्धतीने आणि ह्याला आपल्याला शिजून द्यायचं आहे. एक 15 ते 20 मिनटं मंद आचेवर ठेवायचं आहे झाकून, म्हणजे आतल्या वाफेमध्येच हे शिजून निघतात. ह्याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही. खूप छान लागतात. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा. लहान मुलंसुद्धा आवडीने खूप खातात. तर हे साईडला ठेवूया आपण. आणि आत्ता तेल टाकलं आहे 1 चमचाभर. गरम झालं की लसूण ठेचून टाकलं आहे. छान असा सोनेरी रंगावर लसूण आला. ह्या पद्धतीने छान असा लसूण आपला परतून झाला की यामध्ये आपल्याला आपण खेकड्यातला पिवळा बलक काढून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. हा खेकड्यामधला मी पिवळा भाग काढून घेतलेला टाकला आहे. मोठ्या आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. छान असं खूप छान चव येते ह्याच्याने सुद्धा. नक्कीच बनवून पहा. चवीनुसार मीठ टाकूया यामध्ये. पाव चमचा असं मी मीठ टाकलं आहे आणि 2 ते 3 मिनिट मंद आचेवर आता आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे. खालीवर करत असं फिरवून फिरवून घ्यायचं आहे कढईमध्ये. तर अशा पद्धतीने मंद आचेवर 2 ते 3 मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे. हे खूप छान चव येते ह्याच्याने सुद्धा. खेकड्यामधला पिवळा बलक आहे हा बाजूला काढलेला. ह्याची मी अशा पद्धतीने भाजी बनवून घेतली आहे किंवा परतून घेतलं आहे. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा. हे सुद्धा खूप छान चव देते. तर आता मी थाळी सर्व केली आहे. खेकड्याचा रस्सा आणि मिठातला खेकडा मसाला बनवला आहे. तर पिवळा बलकसुद्धा एका वाटीमध्ये ठेवला आहे. चपाती घेतली आहे, कांदा घेतला आहे, लिंबू घ्या किंवा भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. खेकड्याचा रस्सा खूप भन्नाट लागतो. खूप छान चवीची ही थाळी तयार झाली आहे. नक्कीच तुम्ही बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.